वांग्याचे काप आपण नेहमीच बनवतो, पण आज जरासे वेगळे वांग्याचे काप बनवूया, जे फक्त जेवणाबरोबरच नाही तर एरवी पण आपण नुसते खाऊ शकतो. म्हणजे अगदी नाश्त्याला सुद्धा तुम्ही हे फक्त काप खाऊ शकता. तर वरून कुरकुरीत आतून मऊ असे तंदूर फ्लेवरचे, स्मोक्ड फ्लेवरचे जरासे हटके काप बनवूयात. वांग्याचे काप करण्यासाठी भरताचं जे वांग असतं तेच वापरायचंय. मला इथे असं मस्त गोल मटोल मोठं वांग मिळालंय. काप याचे फार सुंदर होणार आहे. तर ह्या वांग्याचे असे एकसारखे काप करून घ्यायचे. एरवी वांग्याचे काप वेडेवाकडे का होतात, एकसारखे का होत नाहीत? तर तुम्ही सुरी चुकीची वापरता ना राव. वांग्याच्या साईज प्रमाणे सुरी घ्यायची. मोठं वांग मोठी सुरी, छोटं वांग मध्यम सुरी, आणि सुरीला एका बाजूनी असे कात्रे असतील अशी सुरी घ्यायची. म्हणजे एकसारखे काप करणं खूप सोपं जातं. हे बघा, साधारण अर्ध बोटाचं पेर म्हणजे 1 सेंटीमीटर एवढी याची जाडी ठेवलेली आहे. आधी या कापांना मीठ लावून घ्यायचं सगळीकडनं, म्हणजे याला पाणी सुटतं. त्यामुळे काय होतं ना, एकतर वांग काळं पडत नाही आणि आपण जे मसाले ह्याला लावणार आहोत ते छान चिकटतात या कापांना. मीठ सगळीकडनं दोन्ही बाजूनी छान चोळून घ्यायचं. मीठ लावल्यानंतर हे काप झाकून ठेवायचे, म्हणजे काळे पडणार नाहीत. अन्यथा हवेतल्या ऑक्सिजनची यावर प्रक्रिया होऊन हे काळे पडू शकतात. आता कापांना लावण्यासाठी आपल्याला मसाला करून घ्यायचा. त्यासाठी इथे 3 टेबलस्पून बेसन घेते. त्यात घालते 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल तिखट सुंदर रंग येण्यासाठी. अर्धा टीस्पून हे तिखट आहे हा. ही गेली अर्धा टीस्पून आमचूर पावडर, अर्धा टीस्पून मीठ. आपण आधी पण कापांना मीठ लावलेलं आहे, त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे. आणि किंचित गरम मसाला पावडर अगदी पाव टीस्पून आहे. आता हे छानपैकी कालवायचं आणि काप दोन्ही बाजूनी ह्याच्यामध्ये घोळून घ्यायचे. मीठ लावल्यामुळे काप ओले झालेत, त्यामुळे हा मसाला छान चिकटतो. हे बघा, मीठ लावल्यामुळे असं पाणी सुटतं कापांना आणि त्यामुळेच मसाले छान चिकटलेत. आणि अशा प्रकारे सगळ्या स्लायसेसना मसाला लावून घेतलेला आहे. 3 टेबलस्पून बेसन पुरलं नव्हतं, त्यामुळे अजून 3 टेबलस्पून बेसन घेऊन त्यात आधी दाखवल्याप्रमाणे सगळे मसाले घालून घेतले होते. म्हणजे या कापांना लावण्यासाठी एकूण 6 टेबलस्पून बेसन वापरलं गेलंय. आणि मसाला लावल्यानंतर हे काप परत झाकून ठेवायचे. बारीक रवा घेतला इथे आणि मसाला लावलेले वांग्याचे काप ह्या रव्यामध्ये दोन्ही बाजूने घोळून घ्यायचे. रव्यावरती काप दाबून घ्यायचा, म्हणजे रवा छान चिकटतो. काप ओलसर असल्याने किती मस्त रवा चिकटला याला. हे बघा, काट्याने प्रेस केल्यामुळे ह्याच्यावर अशा ग्रिलच्या पॅटर्न सारख्या लाईन झालेल्या आहेत. त्यामुळे तव्यावर परतले असतील तरी हे काप ग्रिल केलेत असंच वाटू शकतं. आता गंमत म्हणजे, जर का घरी गडबड असेल तर आदल्या दिवशी हे काप असे बनवून डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये 24 तास छान राहतात. आणि 24 तासात कधीही पाहिजे तेव्हा फ्रीजमधनं काढून तव्यावरती फ्राय करून गरमागरम कुरकुरीत काप सर्व करू शकता. आता तव्यावर सगळीकडे असं तेल पसरायचं. तवा तापला, तेल गरम झालं की त्यावर काप ठेवायचे. गॅस मध्यमच ठेवायचा. झाकून एक वाफ द्यायची आणि चुर्रा असा आवाज आला की झाकण काढायचं. आणि आता हे काप उलटे पालटे करून दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे.
फर्स्ट क्लास. रंगरूपच इतकं सुंदर दिसतंय याचं. काप कोरडे वाटत असतील तर परत थोडंसं तेल सोडायचं. आता हा आपला इंटरेस्टिंग भाग बर का. ह्या कापांना देऊयात स्मोक्ड तंदूर फ्लेवर. वाटीमध्ये असा पेटता कोळसा ठेवायचा. तव्यावरच्या कापांच्या बरोबर मध्यभागी ही पेटत्या कोळशाची वाटी ठेवायची. कोळसा विझवायचा. वरून सोडायचं बटर आणि तयार झालेल्या धुराचा वास कापांना लागण्यासाठी ह्यावर ठेवायचं एक झाकण. क्या बात है. आतमध्ये मस्त धूर तयार झालाय. वांग्याच्या कापांना पण छान धूर मिळतोय. धूर गेला की झाकण काढायचं आणि लगेच गरमागरम काप सर्व करायचे. आता तंदूरमध्ये न बनवता सुद्धा तंदूर सारख्या स्मोक्ड फ्लेवरचे काप आपल्याला अशा प्रकारे बनवता येतात. तर कापांबरोबर सर्व करते मी टोमॅटो सॉस आणि हा लच्छेदार कांदा. मिंट चटणी पण ह्याच्याबरोबर सुरेख लागते. वरनं पिळायचं छानपैकी लिंबू आणि पेरायची ताजी हिरवीगार कोथिंबीर आणि झकास. बघा आवाजच सांगतो याचा कुरकुरीतपणा. फिश फ्राय पेक्षाही अप्रतिम लागणारे हे वांग्याचे काप एकदा करून तर बघा, की घरचे दारचे म्हणतील वाह क्या बात है. जरासा टेस्ट करून सांगते कसा लागतोय तो. मस्तच. वरून कुरकुरीत आतून मऊ एकदम चटपटीत असे झक्कास स्मोक्ड फ्लेवरचे वांग्याचे काप झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.